हे किती महिन्यात तयार झालंय? हे महिन्याभरात शेणखत तयार होतं आणि ज्यावेळेस तुमचं हे सगळं वाढल तेव्हा त्याची स्मेल आणखीन वाढल. हा स्मेल लोकांना पाहायला मिळते. हा स्मेल कशामुळे त्याच्यामध्ये जीवाणू आहे. तुम्ही जर जे जीवाणूचे जे लोक स्लरिया करता ना, यांचं जे मागचं शेण जर घेऊन गेले हे आणि याची स्लरी करून घातली त्याच्यापेक्षा 10 पटीने त्याच्यात ही ताकद आहे याच्यामध्ये, पण कोणाला कळत नाही. आणि आपण सांगायचं पण नाही. का नाही सांगायचं? सगळं फुकट मिळालेलं लोकांची किंमत कळत नाही. काही मेल्याशिवाय मला सांगा, कुठल्याही गोष्टी जो पण माणूस किंमत मोजत नाही ना, तो पण ती वाया घालतो. ज्याला वेळेची किंमत कळेल नाही ना, तो टाइमपास करतो. आपण फालतू गोष्टींमध्ये वेळ घालतो कारण आपल्याकडे फालतूचा टाइम आहे. ज्याच्याकडे फालतूचा टाइम आहे त्याच्याकडे पैसा आहे का? म्हणजे तुमचा टाइम फालतू राहणार नाही याचा अभ्यास जर तुम्ही करायला शिकले तरच तुम्ही जीवनामध्ये महत्त्वाचं काहीतरी करा. नाही तर तुम्ही जीवनामध्ये फालतू समजा हे इथं कामाला आहे, हे या गोठ्या पाहण्याच्या ऐवजी यांच्या रीलमध्येच पाहत बसले टाइमपास, कायम डेटाच भरत राहणार. पॅक संपला, इकडचे पॅक संपले का इकडचा पॅक चालू करतो. म्हणून हे जे आहे हे शेतीमध्ये सोनं आहे. हे ज्या दिवशी शेतकऱ्याला कळलं ना त्या दिवशी तो पुन्हा आपल्या व्यवसायाकडे येईल. का मिल्क चार्जर गरजेचं आहे? कारण याच्यामध्ये जे आवश्यक जीवाणू आहे त्यांना खायला मिळतं पोटापैकी, आणि ते जीवाणू काय होतात? धष्टपुष्ट. आपला जीवाणू आहे तो सुद्धा काय पाहिजे? मजबूत. आणि त्यासाठी त्याला खाद्य पण कसं पाहिजे? म्हणून मिल्क चार्जरची गरज. हे शेतकऱ्यांना कळत नाही आणि त्यांना जेव्हा कळायला लागेल ना तेव्हा ते मिल्क चार्जर शिवाय शेतीच नाही करणार. आपल्या गाईला मिल्क चार्जर दिल्याशिवाय शेती करणार नाही.